बदलापूर विनयभंग प्रकरणातील आरोपी जयेश मुने याला कल्याण कोर्टाने 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पॉक्सो विशेष कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली। बुधवारी बदलापुरातील एका नामांकित शाळेच्या स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुरुवारी आरोपी जयेश मुने याच्या विरोधात पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। कोर्टाने त्याला 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। बदलापुरात अवघ्या महिनाभरात सलग दुसऱ्यांदा अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। आज दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून मेहरबान कोर्टाने त्यांना 2-3-2026 पर्यंत वाढीव पीसी दिलेली आहे। काय प्रकार आहे थोडक्यात सर, काय केलं होतं यांनी? हा आरोपी शाळेमध्ये ड्रायव्हर आहे। त्यांनी त्या शाळेतल्या मुलींची छेडाछेड केल्याबद्दलचा हा प्रकार आहे। पोलिसांना त्याच्यासोबत अजून इतर बायकांची मुलींची छेडाछेड केली काय याची चौकशी करण्यासाठी वाढीव पीसी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये स्कूल बसमध्ये हा प्रकार झालेला हा स्कूल बसमध्ये प्रकार झालेला आहे।